नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जी काही महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणारे जे काही विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आपण ही खास एक नवीन सिरीज चालू करतोय. ही एकदम म्हणजे मोफत असणार आहे. याचे लेक्चर आपल्या प्ले स्टोअरमध्ये जो ॲप आहे, त्या ॲपमध्ये काही लेक्चर होतील, काही आपल्या यूट्यूबवरती होतील. परंतु हे सर्वत्र मी तुम्हाला मोफत देणार आहे मित्रांनो. मित्रांनो, ही मोफत म्हणजे तुम्हाला माहिती आहे की स्टेट बोर्ड हे आपल्या स्पर्धा परीक्षेचा पाया आहे. ज्याला आपण फाउंडेशन असं म्हणायला लागतो. म्हणजे बेसिक जे कंप्लीट ज्याचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस बाकीच्या गोष्टी आपल्याला आपोआप कळायला लागतात. म्हणजे जसं की आपण इमारत बांधतोय, इमारतीचा पाया जर परफेक्ट असेल तर त्या ठिकाणी ती इमारत कितीही उंच आपण नेऊ शकतो. त्याच प्रकारची ही पद्धत आहे, त्याच प्रकारचं आपलं नियोजन आहे असं आपण सांगतोय. म्हणजे तुम्हाला सांगतोय, हे फक्त स्टेट बोर्डच नाहीये, तुमच्यासाठी खास मी घेऊन आलोय. स्टेट बोर्डच नाहीये, पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐकायचं आहे. हे स्टेट बोर्डच नाहीये, तर यामध्ये तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये जे काही महत्वाचे राज्य आहेत आणि त्या राज्यामध्ये चालणारा जो काही सिलेबस आहे तो मराठीमध्ये मी करून तुम्हाला देतोय. म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे की तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड जुने असतील किंवा नवे स्टेट बोर्ड असतील, बरोबर आहे. त्याचबरोबर तामिळनाडू स्टेट बोर्ड असेल, जेणेकरून आपली एमपीएससी आज तामिळनाडूच्या स्टेट बोर्डवरती बऱ्याच अंशी त्याच्यावरती अवलंबून आहे. बरेच प्रश्न जशाच तसे आपल्याला येतात, बरोबर आहे. मग यामध्ये त्यानंतर एनसीईआरटी असेल आपल्याला हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये पाहायला भेटते, तमिळ भाषेमध्ये किंवा इंग्लिशमध्ये पाहायला भेटते. हे सर्व जे आहे हे मराठीमधून करतोय. आणि जे काही केरला पॅटर्न आहे, जी काही एमपीएससी आपला जो काही आयोग आहे, सरळ सेवा जी काही आता 1 जानेवारी 2026 पासून जी सरळ सेवा भरती एमपीएससी मार्फत होणार आहे, केरळा पॅटर्न फॉलो करणार आहे. केरळाच्या धर्तीवरती आपलं शिष्टमंडळ पण केरळामध्ये काल परवा दाखल झालेलं होतं आणि त्याच धर्तीवरती केरळाचा जो काही सिलेबस आहे ते सुद्धा मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला मी घेणार आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची, मी तुम्हाला सांगेल, सिपाई पासून तुम्ही एमपीएससीचा कुठलाही पेपर देत असेल, एमपीएससीच्या कुठल्याही पदाची तयारी करत असेल, तर त्यासाठी हा जो काही लेक्चर आहे, ही जी काही सिरीज आहे, ही सिरीज तुम्हाला नक्की 100% फायद्याची ठरणार आहे. कारण की हे मोफत देणार आहे मी शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी, जे काही गोरगरीब विद्यार्थी आहे, जे काही अभ्यास करतायत त्यांच्यासाठी ही मोफत सिरीज देतोय. तुमचे कोण विद्यार्थी असेल त्यांना नक्की या सिरीज बद्दल सांगा मित्रांनो, खूप फायदा होईल मी तुम्हाला सांगतो. कारण की यामध्ये तुम्हाला हे पहिले लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये काय आहे. लक्षात आलं, किती क्वालिटी आहे आणि कशा पद्धतीने आपण घेतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेल मित्रांनो. जर तुम्हाला ही सिरीज पूर्ण बघायची असेल तर 2 गोष्टी करायच्यात. एक तर आपल्या ह्या युट्यूब चॅनलला तुम्हाला फॉलो करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला युट्यूबचे सबस्क्राईब जर तुम्ही केलात तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, हा जो काही प्ले स्टोअर मध्ये ऍप आहे, ऍपवर सुद्धा बॅच मी मोफत देऊन टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स नुसार सुद्धा त्या बॅच मध्ये जाऊन तुम्हाला हे लेक्चर पाहता येऊ शकतील. आणि याला काही मर्यादा आहेत बरं का मित्रांनो, लक्षात ठेवा. ह्याला जास्त विद्यार्थी नाहीयेत. याला आपण पहिले जे काही 1000 विद्यार्थ्यांना हे दिसेल. किती? 1000 विद्यार्थ्यांना हे दिसेल, फक्त 1000 विद्यार्थ्यांना. जास्त विद्यार्थ्यांना दिसणार नाही, हेही तुम्हाला मी सांगतोय. नाहीतर पुन्हा म्हणताल की असं झालं म्हणून. लक्षात आलं? म्हणजे 1000 विद्यार्थ्यांनाच हे दिसणार आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना हे दिसणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. लक्षात आलं? म्हणजे 1000 विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज आहे बिलकुल फ्री मध्ये. ओके, ऍपवरती जेवढे लेक्चर युट्यूबवर होतील ते युट्यूबवर तुम्हाला ते अनलिमिटेड असतात, त्याच्यामध्ये काही मर्यादा नाहीये. मग यामध्ये हा जो काही ऍप आहे, हा ऍप ऍग्री अँड जिओग्राफी बाय पीव्ही सर, हे प्ले स्टोअर मधून तुम्हाला डाउनलोड करायचंय, हे मोफत लेक्चर सिरीज पाहण्यासाठी. मग मी जास्त अवांतर न बोलता मी यामध्ये जी काही आपली सिरीज आहे, या सिरीज वरती आपण सुरुवातीचं 1ल्या क्रमांकाचं लेक्चर आपण आज स्टार्ट करतोय. येता 4थीचं जुनं भूगोल जी आहे त्याच्यावरती आपण बोलणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आपली ही जी काही पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीबद्दल तुम्हाला मी सांगतो. आता पृथ्वी म्हणजे पहिलं टॉपिक आपल्याला माहिती आहे, कालगणना नावाचं टॉपिक आहे. येता 4थीचं जुनं भूगोल जर तुम्ही वाचलात, येता 4थीचं जुनं जिओग्राफी जर तुम्ही पाहिलं असेल, तर त्यामध्ये पहिलं टॉपिक आपल्याला कालगणना नावाचा टॉपिक आहे. त्यामध्ये आपल्याला कालगणनेमध्ये एकतर आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, स्थितीचा अभ्यास करायचा आहे, पृथ्वीचा अभ्यास करायचा आहे,
चंद्राचा अभ्यास करायचा आहे, सूर्याचा अभ्यास करायचा आहे, या सर्व गोष्टी कळल्यानंतर आपल्याला बाकी काही गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. तर मग यामध्ये मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, ही आपली पृथ्वी आहे. ही जी काही ग्रहमाला आहे, या ग्रहमालेपैकी एक ग्रह असणारी ही आपली पृथ्वी, त्या ठिकाणी आपल्याला मानवी वस्ती आपल्याला ह्या ग्रहमालेपैकी या पृथ्वीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि आपण सध्या या पृथ्वीवरती आपण राहतोय. आणि ह्या पृथ्वीचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर आपण ज्यावेळेस आकाशातून पाहतो त्यावेळेस पृथ्वीचा रंग आपल्याला निळा दिसतो. कारण की निळं दिसण्यामागचं रिझन आहे की 71% हे वॉटर आहे. म्हणजे एकूण 5 महासागर आहेत. या 5 महासागरांनी ही पृथ्वी पूर्णतः आपल्याला पाहायला भेटते. आणि हे 5 महासागर 71% भागावरती आहेत आणि 29% भाग म्हणजे भूभाग आहे. एकूण 29% हे भूभाग आहे. आणि हे जे काही भूभाग आहे हे भूभाग म्हणजे वेगवेगळ्या खंडामध्ये विस्तारलेला आहे. एकूण आपण 7 खंडामध्ये आपण पाहायला लागतो. यापैकी जो काही आपला आशिया खंड आहे, ज्या ठिकाणी आपला भारत देश आहे, त्या ठिकाणी आपण राहतोय. आता यामध्ये तुम्हाला सांगत असताना या पृथ्वीचं आपण एक स्थान बघूया. पृथ्वी पूर्ण कोणत्या कशी फिरते, काय आहे, कुठं काय आहे, याच्याबद्दल आपण डायरेक्शन याची पूर्ण डिटेल्स मध्ये आपण पाहून घेऊया. चला तर मग मित्रांनो, यामध्ये बघा, ही जी काही पृथ्वी आहे ही स्वतःभोवती फिरते. मी नेहमी एक गोष्ट तुम्हाला सांगेल, ही पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला जो काळ लागतो त्याला 1 दिवस म्हणतो. म्हणजे 1 दिवस म्हणजे साधारणतः 1 दिवस आपण 24 तासाचा अवरेज पकडतो, पण असं नाहीये. 24 तासाचा नसतो. एक अवरेज पकडलं 4 मिनिटं कमी असतात मित्रांनो. यामध्ये 1 दिवस म्हणजे साधारणतः 23 तास 56 मिनिटाचा असतो. 23 तास 56 मिनिटाचा असतो. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरते म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे ही स्वतःभोवती अशी फिरत राहते, लक्षात ठेवा. आणि ह्या स्वतःभोवती ज्यावेळेस ही फिरते, ह्या स्वतःभोवती फिरते याला म्हणतात परिवलन. काय म्हणतात याला? परिवलन असं म्हणायला लागतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत ही दुसऱ्या भोवती सुद्धा फिरते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता दुसऱ्या भोवती काय माझ्या भोवती फिरते का? तुमच्या भोवती फिरते नाहीये, तर ही सूर्याभोवती फिरते मित्रांनो. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्या वेळेस ही स्वतःभोवती आपण बघा, एक उदाहरण सांगतो, एक सुंदर उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही एकटे असाल, ज्यावेळेस तुम्ही काय असेल एकटे असाल, तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करताय, तुमचा वेळ वाया जात नाहीये, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्ही पाहताय, बरोबर आहे का? परंतु ज्या वेळेस आपण दुसऱ्यांना वेळ द्यायला लागतो, आपण दुसऱ्यासोबत फिरायला लागतो, त्यावेळेस आपला वेळ जास्त. पृथ्वी सुद्धा अशीच आहे, आपल्यासारखीच आहे. म्हणजे स्वतःभोवती 23 तास 56 मिनिटांमध्ये एक फेरी पूर्ण करून टाकते. तर दुसऱ्या भोवती म्हणजे सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस लागते. सूर्याभोवती फिरण्यासाठी किती? 365 दिवस लागते. त्याला आपण वार्षिक गती असं म्हणायला लागतो. म्हणजे 365 दिवस विचार करा, म्हणजे सूर्याभोवती फिरायला 365 दिवस आणि स्वतःभोवती फिरायला 23 तास 56 मिनिटे, म्हणजे 24 तासाच्या जवळजवळ. म्हणजे बघा, स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात आणि दुसऱ्या सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. परिवलन आणि परिभ्रमण याच्यामधली म्हणजे जी काही डिफरन्स आहे ते तुम्हाला कळालं. आता बघा, ही जी काही गती आहे या गतीला आपण दैनिक गती असं म्हणायला लागतो. काय म्हणतो? दैनिक गती म्हणतो. आणि पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी जो काळ लागतो त्याला 1 वर्ष म्हणायला लागतो. काय म्हणतो? 1 वर्ष म्हणतात. आणि ही जी काही आहे याला आपण वार्षिक गती म्हणतो. म्हणजे सूर्याभोवती फिरायला 1 वर्ष लागतो म्हणून वार्षिक गती झाली. आणि स्वतःभोवती फिरायला 24 तास लागतात, 23 तास 56 मिनिटे लागतात, म्हणून ह्याला दैनिक गती म्हणजे 1 दिवस दैनिक गती आणि 1 वर्ष म्हणजे वार्षिक गती असं आपण म्हणायला लागतो. ही गोष्ट कळाली असेल. आता आपण पुढच्या इमेज वरती जाऊया, पुढच्या स्लाइड वरती जाऊया. यामध्ये काय सांगतंय की आपण इथं चंद्राबद्दल बोलतोय. चंद्राबद्दल आता चंद्र माहिती आहे तुम्हाला. आता जसं की आपण पाहतो चंद्र आणि पृथ्वी ह्या दोन्ही वरती, ज्यावेळेस आपण पृथ्वीवरती पाहतो त्यावेळेस चंद्र आपल्याला एकदम शीतल, एकदम थंड, म्हणजे एकदम म्हणजे सायलेंट आपल्याला दिसतो, बरोबर आहे का? म्हणजे आपण कधी कधी आपल्याकडे एक लहान बाळ रडतो बघा,
लहान बाळ आपल्याकडे रडतात त्यावेळेस आपण रात्रीच्या वेळी आई त्या बाळाला म्हणते बघ चांद मामा आला म्हणते, बरोबर आहे का? आता चांद मामा का म्हणते, किंवा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असं का म्हणली नाही आईनं कधी दिवसा बाळ रडायला लागले बघ सूर्य मामा आला, असं का म्हणली नाही? सूर्य मामा म्हणली असती ना. सूर्याबद्दल मामाची तुलना ही सूर्यासोबत का करू शकत नाही? किंवा आईनं मामाची तुलना ही चांदोमामाबद्दल किंवा चंद्राबद्दलच का केलेली आहे? याच्यामध्ये कारण असू शकतं. चांदोमामाला चांदोमामा का म्हणतात? कारण की तो आईचा भाऊ आहे का? नाहीये. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, ह्याच्यामध्ये रिझन काय याच्याबद्दलही मी तुम्हाला बोलतो. या चंद्राबद्दलही तुम्हाला मी एक गोष्ट सांगायला लागेल. एक गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. आता यामध्ये ह्याची सुद्धा फिरण्याची गती हे पूर्वेकडूनच उगवतो. एक लक्षात ठेवा, हे पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडेच मावळतो. आणि पृथ्वी सारखाच पश्चिमेकडून पूर्वेकडे हे स्वतःभोवती फेरी पूर्ण करतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे यामध्ये पूर्वेकडे उगवणार आहे, पश्चिमेकडे जाणार आहे. आता हे चांदोमामाचा हे कारण सांगतो. चांदोमामा का म्हटले? आता बघा, मामा हा भाच्याचा पहिला दोस्त म्हणायला हरकत नाहीये, बरोबर आहे का? म्हणजे आजोबा म्हणजे या ठिकाणी जर आपण भाच्याबद्दल आणि मामाबद्दल ज्यावेळेस आपण वर्णन करतो, सर्वात जास्त जीव लावणारा हा मामा असतो. म्हणून नेहमी चंद्र जसा मामा भाच्यावरती प्रेम करतो, त्याच पद्धतीनं तो चंद्र जो आहे तेवढा शीतल आहे, तेवढं थंड आहे आणि तेवढं म्हणजे आपण वर्णन करत असताना असं सांगतो की तेवढं प्रेमळ दिसतो. म्हणून आपण त्या चंद्राला अशी उपाधी दिलेली आहे चांदोमामा. असं काही नाही, तो आईचा भाऊ नाहीये म्हणून नाहीये, अशा त्याच्या वर्णनावरून आपण त्याला उपाधी दिलेली आहे. ही डोक्यात ठेवायचं मित्रांनो. आणि हे चंद्र बघा, हे स्वतःभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरत पृथ्वीभोवती फिरणारा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. पृथ्वीचा एकमेव उपग्रह. ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस शिकवेल मी तुम्हाला एक संदर्भ मी ज्यावेळेस तुम्हाला देईल की ज्यावेळेस आपण ग्रहमाला ज्यावेळेस पाहायला लागेल त्यावेळेस मी प्रत्येक ग्रहाबद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देईल. लक्षात आलं? मग यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा जो काही आहे हा उपग्रह आहे, पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. आणि हे स्वतःभोवती फिरणारा पृथ्वीचा एकमेव पृथ्वीभोवती फिरणारा आणि स्वतःभोवती पण फिरतो आणि पृथ्वीसोबत पण फिरतो. आता बघा, यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा. चंद्र जी आहे, चांदोमामा जी आहे, चांदोमामा फिरण्याच्या गतीचा वापर कालगणनेसाठी केला जातो. कालगणना म्हणजे आज सोमवार, मंगळवार, बुधवार, 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख म्हणजे महिना. लक्षात ठेवा, म्हणजे महिन्याबद्दल बोलतोय. कारण रिझन काय आहे? कारण की रिझन असा आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कळायला लागेल की गतीचा वापर आपण कालगणनेसाठी केला जातो. चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती फिरण्यास जवळपास सारखाच कालावधी लागतो. त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते. चंद्र स्वतःभोवती फिरत असताना सूर्याकडील बाजू प्रकाशात तर विरुद्ध बाजू ही अंधारात असते. आता ही कन्सेप्ट आपल्याला ज्यावेळेस तुम्ही पुढच्या येतेमध्ये ज्यावेळेस तुम्ही ग्रहण पाहाल, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्यावेळेस ह्या संकल्पना तुम्हाला समजायला खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. एक बघा, हे चंद्र स्वतःभोवती फिरत असताना सूर्याकडील बाजू ही प्रकाशात तर विरुद्ध बाजू ही अंधारात असेल. आता मला सांगा पोरांनो, एक बाजू आपण हा फोन आहे आणि हे फोन आहे आणि ह्या फोनचं मी या ठिकाणी टॉर्च लावतोय आणि ज्यावेळेस मी टॉर्च म्हणजे हा आपला काय सूर्य म्हणूया आणि ज्यावेळेस हा चंद्र आहे. आता चंद्र आणि सूर्य आपण ज्यावेळेस एक तुलना करतो त्यावेळेस ही जी बाजू आहे बघा, हे समजू आपण ही बाजू म्हणजे चंद्राची बाजू हे जर सूर्याकडची असेल तर ती कशात असेल? उजेडाकडे असेल. पण त्याची विरुद्ध बाजू असंच पकडू आपण, ही बाजू बघा, ही बाजू पूर्ण उजेडात आहे का नाही? पण ह्याची बॅक साइड कशी आहे? अंधारात आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे, चंद्राची सूर्याकडील बाजू ही नेहमी उजेडात असते आणि त्याची विरुद्ध बाजू ही नेहमी अंधारात असते. म्हणून आपल्याला नेहमी पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एक बाजू दिसते. लक्षात ठेवा, दोन्ही बाजू दिसणार नाहीये मित्रांनो. इथं बघा, यामध्ये चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती फिरण्यास जवळपास सारखाच काळ लागतो. आता उदाहरण फॉर एक्झाम्पल सांगतो आपल्याला. हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. मोस्ट आयएमपी आहे, समजून घ्या. आता आपण कोणत्या ठिकाणी राहतो? ही पृथ्वी आहे मित्रांनो.
बरोबर आहे, ही पृथ्वी आहे. आता आपल्याला शुद्ध पक्ष काय आहे किंवा शुक्ल पक्ष काय आहे, वध्य पक्ष काय आहे किंवा कृष्ण पक्ष काय आहे हे समजून घेण्या अगोदर आपण पृथ्वी आहे, या ठिकाणी चांदोमामा आहे आणि या ठिकाणी हे सूर्य आहे. बरोबर आहे का? आता सूर्य ज्या वेळेस पूर्णतः, आता आपण मला सांगा, ज्या वेळेस सूर्य या बाजूला आहे, पृथ्वी या बाजूला आहे आणि सेंटर मध्ये काय आहे, चंद्र आहे. बरोबर आहे. आता चंद्राची समजा उदाहरण फॉर एक्झाम्पल घेऊया, ही जी बाजू आहे ही रेषा मी घेतली, ही इथंच घेतली मी, कारण की ही अशा पद्धतीने फिरते बरं का, पश्चिमेकडून पूर्वेकडे, हे अशा पद्धतीनं पृथ्वीच्या भोवती ही फेरी पूर्ण करतोय. आता लक्षात ठेवा, हा भाग कुठला झाला, हा मधली सेंटर रेषा आहे, आपण सेंटर रेषा इथून ओढली, म्हणजे ही जी रेषा आहे ही सेंटर रेषा आहे असं आपण पकडूया, गृहीत धरूया, काही फरक पडत नाहीये, हे समजून घ्या. मग इकडची बाजू म्हणजे पूर्ण प्रकाश आहे, हा पूर्ण प्रकाश आहे. बरोबर आहे का? आणि इकडची बाजू म्हणजे पूर्ण काय आहे, अंधार आहे. काय आहे, हे अंधारात आहे. म्हणजे ज्या वेळेस पृथ्वीवरती आपल्याला चंद्र अजिबात दिसत नाही, त्यावेळेस आपण समजतो की त्या ठिकाणी आपल्याकडे अमावस्या आहे. अमावस्येनंतर पौर्णिमेचा कालावधी हा 15 दिवसाचा असतो. अमावस्या ते पौर्णिमा, म्हणजे असं गेल्यानंतर जसं जसं अमावस्येकडून पौर्णिमेकडे जातो, आज अमावस्या आहे असं गृहीत धरा, आज अमावस्या आहे असं गृहीत धरा. आणि या अमावस्येमध्ये वाक्य नीट लक्षात ठेवायचं बबनराव, हे खूप महत्वाचं वाक्य आहे. ज्यावेळेस या ठिकाणी पासून हे चंद्र असा फिरत राहतो, त्यावेळेस मित्रांनो बघा, हे बघा, हे थोडा प्रकाशित भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसायला लागला. म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेकडे जात असताना थोडा 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 वाढत जातो. बघा, म्हणजे बघा इथं काय झालं, ज्यावेळेस आपण ही बघा, हे अलीकडचा भाग, म्हणजे आपण इथं आहे बरं का, इकडे बघितलं, इथं थोडा भाग, इथं जास्त भाग. आता बघा, इथं बघा, हा बघा चंद्राचा जास्त भाग आपल्याला, आणि इथं बघा, इथं पूर्ण अर्धा भाग, पूर्ण 50% भाग. किती टक्के भाग, 50% भाग आपल्याला इकडं, म्हणजे इकडं अंधार झाला, म्हणजे 50% म्हणण्यापेक्षा मी सांगेल आपल्याकडे हा किती भाग झाला, पूर्ण आपल्याला अर्धा दिसणार आहे, म्हणून आपल्यासाठी 100%, म्हणजे इथं पूर्णतः चंद्र काय झाला, हा चंद्र पूर्णतः फुल झाला. म्हणजे आपल्याला पूर्ण रात्री सुद्धा चांदणी रात्र आपल्याला पाहायला भेटली, म्हणून त्या ठिकाणी पौर्णिमा असते असं आपण म्हणायला लागतो. अमावस्येची रात्र आणि पौर्णिमेची रात्र हे समजत नसेल तर अजून या ठिकाणी तुम्हाला सांगतो. समजा अमावस्या आहे, अमावस्या म्हणजे पूर्ण अंधार, हे अमावस्या पूर्ण अंधार. अमावस्येपासून आपण पौर्णिमेकडे जाऊया, ज्यावेळेस अमावस्या होते, अमावस्येनंतर म्हणजे चतुर्थीला ज्यावेळेस चंद्र निघतो, त्यावेळेस चंद्राची स्थिती ही अशी असते. लक्षात आलं? ज्यांनी चतुर्थीचा चंद्र निघाल्यानंतर जेवण करतात बघा, माय माऊली सगळ्या ताई लोक सगळे, लक्षात आलं? म्हणजे यामध्ये या ठिकाणी असा चंद्र निघालेला असतो ब मध्ये. आता क म्हणजे अष्टमी या स्थितीमध्ये असते, आणि अष्टमी नंतर शुद्ध द्वादशी म्हणजे चंद्राची स्थिती अशी असते, आणि त्यानंतर हळूहळू वाढत जाऊन 15 दिवसांनी म्हणजे म्हणजे हा पौर्णिमा आहे. पौर्णिमेला पूर्ण सूर्य आपल्याला 100% पृथ्वीवरून आपल्याला उजेड दिसायला लागतं, आणि ज्या वेळेस उजेड असतो त्याला आपण काय म्हणतो, पौर्णिमा म्हणतो. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा, इथं त्यानंतर पौर्णिमेपासून हे थोडं सूर्य जे काही प्रकाश आहे तो प्रकाश कमी कमी व्हायला लागतो. बघा, इथं फ मध्ये कमी झालं, इथं ग मध्ये अर्ध, इथं कमी झालं, आणि ह म्हणजे इथं खूप कमी झालं, आणि पुढं पूर्ण काय होते, पुन्हा अशी स्थिती येते, आणि ही सायकल कंटिन्यू सुरू राहते. ही जी आहे, ही जी काही आहे, ही अमावस्या पौर्णिमा या स्थितीमुळं आपल्याला या जी काही चंद्र आहे, ह्या चंद्रांनी या पृथ्वीच्या भोवती
स्वतःभोवती फिरायला बी तेवढाच कालावधी लागतो सरासरी, आणि पृथ्वीभोवती फिरायला सुद्धा चंद्राला तेवढाच कालावधी लागतो. म्हणून आपल्याला हे आकृती हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. एमपीएससी कंबाईन मध्ये हा प्रश्न जशास तसं विचारलेला होता. आता अजून जर तुम्हाला कळाला नसेल तर अजून याच्याबद्दल मी नेहमी सांगतो, कारण की हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आता यामधून तुम्हाला समजायला लागेल की यामध्ये आपल्याला पूर्ण स्लाइड मध्ये म्हणजे काय होईल माहितीये का, या स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला करेक्ट कळेल. करेक्ट इमेजच्या माध्यमातून आपल्याला वाचायची सुद्धा गरज भासणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो मित्रांनो बघा, ही पौर्णिमा आहे. पौर्णिमा काय, अमावस्या काय आहे आणि महिना काय आहे आपण बघूया. म्हणजे आपल्याला सरळ सरळ म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे. अमावस्या, पौर्णिमा, अमावस्याला भूत असतात ती म्हणायची बाबा अगोदर. अमावस्येची रात्र, भूतांची रात्र, पौर्णिमेची रात्र म्हणजे अंधार असतो म्हणून बरं का. भीती घालवण्यासाठी काम आहे हे भीती घालवण्यासाठी. म्हणजे या ठिकाणी ही पौर्णिमा आहे आणि या ठिकाणी ही अमावस्या आहे आणि हे महिना आहे. बघा पौर्णिमा काय, पृथ्वीवरून ज्यावेळेस आपण इथं आहोत, इमॅजिन कर बबनराव तू पृथ्वीवर आहेस आणि रात्री तुला 12 वाजता जाग आली आहे आणि टेरेसवर गेलास आणि सूर्य इकडं म्हणजे कुठे वर आकाशाकडे बघतोयस तर तुला चांदमामा दिसतोय. बघा या ठिकाणी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो तेव्हा त्यास पौर्णिमा म्हणतात. म्हणजे बबनराव ज्या वेळेस टेरेसवरून आकाशाकडे रात्रीच्या वेळेस बघतो, नाहीतर बबनराव दिवसा बघत, दिवसा तुला काही दिसणार नाही, जाळ आणि धूर संकट निघल तुझं. ओके, म्हणजे रात्रीच बघायचंय. ओके, रात्रीच बघायचंय, नाहीतर तुला दिवसा सूर्य बघावं लागेल, मग त्याच्यात समाधान मानावं लागेल. लक्षात ठेव. ओके, आणि मग यामध्ये चंद्रावर पृथ्वीवरून चंद्र पूर्ण आपल्याला पूर्ण प्रकाशित दिसेल, पूर्ण दिसेल, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, पौर्णिमा म्हणायचं. आणि बबनराव 15 दिवसानंतर टेरेसवर जातो आणि पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही, अर्थात बबनरावला चंद्रच दिसत नाही, त्यावेळेस समजायचं की अमावस्या आहे. काय म्हणायचं, अमावस्या आहे. आता महिना कशाला म्हणायचं, आता महिना याच्यासाठी आपण म्हणू शकतो एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत, एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत जो कालखंड आहे त्या कालखंडाला महिना म्हणतात. किंवा एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत जो कालखंड आहे त्याला महिना म्हणतात. म्हणजे उदाहरण तुम्हाला समजलं असेल पोरांनो, यामध्ये समजलं असेल की याच्यावरती आपण समजून घेऊया मास्तर एक महिना कसं. आता बघा ही अमावस्या आहे, काय आहे, ही अमावस्या आहे. इथून इथपर्यंत येण्यासाठी किती दिवस लागले, 15 दिवस लागले. म्हणजे याचा अर्थ अमावस्या ते पौर्णिमा 15 दिवस, आणि इथं जाण्यासाठी किती लागले, 15 दिवस लागले. 15 दुने बरोबर 30 दिवस, सरासरी 30 किंवा 31 तारखेचा महिना असतो. म्हणून अमावस्येपासून अमावस्यापर्यंतच्या कालावधीला महिना म्हणतात, किंवा पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीला महिना असं आपण म्हणू शकतो. आणि अजून समजलं नसेल तर डायरेक्ट कॉल कर. ओके, अजून समजलं नसेल तर कॉल कर, मी आहे इथंच. लक्षात आलं. मग यामध्ये आता बघूया, याच्यामध्ये काही स्थिती निर्माण होते. म्हणजे जसं अमावस्येपासून आपण पौर्णिमेपर्यंत जसं आपण अमावस्या आली पौर्णिमेपर्यंत काय आपल्याला जे काही चांदोमामा आहे तो वाढत जाणार आहे. म्हणजे पौर्णिमेला 100% होणार आहे आणि पौर्णिमेपासून कमी कमी होत अंधार होणार आहे अमावस्यापर्यंत. म्हणजे कमी आणि जास्तीत जास्त. इथं बघा ना, हे काय आहे, हे इथं हे वाढत गेले. हे चांदोमामा आहे. हे चांदोमामा क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ही 7वी स्थिती म्हणजे पूर्ण 100% आलं, म्हणजे पूर्ण दिसतोय. आपण बघा इथं पुन्हा इथून आपण काय करूया, इथं ही 1, 2, 3, 4, 5 आणि इथं 6. बरोबर आहे का. म्हणजे ही तर 7वी स्थिती. आता तुम्ही समजून घेताय किंवा तुम्हाला समजलं असेल शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे सरळ सेवा भरती जे तयारी करतायत ना त्यांच्यासाठी महत्वाचं आहे.
जे सरळ सेवा कुठलीही बरं का, सरळ सेवा म्हणजे असं पर्टिक्युलर शब्द नाहीये. पोलीस भरती करा, काय करा, कंबाईन करा, पोलीस भरती करा, तुम्हाला सरळ सेवा किंवा गट ब गट क किंवा MPSC कुठलेही करा, त्यासाठी हे जिओग्राफी अत्यंत बेसिक आहे भाऊ, बेसिक फाउंडेशन आहे. हे वाचल्याशिवाय पुढे जात नाहीये, लक्षात ठेव. ओके, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्रदृश्य. आता अमावस्या आपण पकडूया, ही अमावस्या आहे, याला काय म्हणूया, अमावस्येपासून, म्हणजे ही इथं अमावस्या स्टार्ट झाली. ओके, अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत आपण असं इकडे इकडे आलो. या ठिकाणी काय आहे, याला आपण पौर्णिमा असं म्हणूया. काय म्हणूया, याला पौर्णिमा असं म्हणूया. अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीस शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष असं म्हणायला लागतो. लक्षात आलं, शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष असं म्हणायला लागतो. किंवा तुम्हाला जर असं समजत नसेल तर डायरेक्टली मी तुम्हाला सांगून देतो, हे शुक्ल पक्ष, हे शुक्ल पक्ष आणि हे कृष्ण पक्ष आहे. हे शुक्ल पक्ष आणि हे कृष्ण पक्ष आहे. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष आहे. याला आपण कशाला काय म्हणायचं बघा, समजून घेऊया. अमावस्या आहे, काळी पूर्ण रात्र आहे, पौर्णिमेपर्यंतचा चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीस शुक्ल पक्ष म्हणतात किंवा याला शुद्ध पक्ष म्हणतात. शुक्ल म्हणा किंवा शुद्ध म्हणा. किंवा ही पौर्णिमा आहे, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा काळ दृश्य रोज कमी कमी होत जातो. बघा, ही पौर्णिमा आहे, हे कालावधी काय झालं, कमी कमी होत गेला आणि हे कमी कमी होत जातो. या कालावधीस कृष्ण पक्ष किंवा याच कालावधीला कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष असं म्हणतात. काय म्हणलो आपण, कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष म्हणतो. आणि हे दोन्ही कालावधी 15-15 दिवसाचे असतात, म्हणून याला पंधरवाडा सुद्धा म्हणतात. काय म्हणायचं, याला पंधरवाडा सुद्धा म्हणायचं. याला दुसरे नाव लक्षात ठेवा, शुक्ल पक्ष आणि की याला शुद्ध पक्ष असं सुद्धा म्हटलं जातं. हे शुक्ल पक्ष, शुद्ध पक्ष, कृष्ण पक्ष, वद्य पक्ष. ओके, अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंतचा चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो, त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. त्याला काय म्हणतात, शुक्ल पक्ष म्हणतात. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज कमी कमी होत जातो, त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. ही जी व्याख्या आहे ही थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीने विचारू शकतात. ते जिथं अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, ह्या वेगवेगळ्या डायरेक्शननी ते विचारू शकतात. त्या पद्धतीनं तुम्हाला याचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. आठवडा आपल्याला माहिती आहे, आठवडा हे 7 दिवसाचा कालावधी आहे, म्हणजेच त्याला आपण आठवडा असं म्हणायला लागतो. म्हणजे 7 दिवसाचा कालावधी म्हणजे आठवड्यामध्ये एकूण वार किती असतात, तर एकूण 7 असतात आणि हे 7 दिवसाचा कालावधी आपण म्हणायला लागतो. आणि यावरून मित्रांनो, जसं आपण चंद्र पाहिलं, चंद्राची गती पाहिली, याच्यावरून आपण दैनिक गतीचा अभ्यास करतोय. आणि या दैनिक गतीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय त्यावेळेस त्या गतीचा आपण कालगणनेच्या विविध पद्धतीसाठी आपण अभ्यास करतो. कालगणनेच्या विविध पद्धतीसाठी आपण त्याचा अभ्यास करायला लागतो. आता ह्या कालगणनेची जी काही विविध पद्धती आहेत, हे पहिलं टॉपिक आहे बरं का, हे पहिलं टॉपिक आहे मित्रांनो. आता बघा, यामध्ये आपण चांद्र कालगणना आणि सौर कालगणना आणि आपण चांद्र और सौर कालगणना दोघांचं कॉम्बो म्हणजे ह्या 3 प्रकारामध्ये आपण त्यांचं वर्गीकरण केलं. म्हणजे चांद्र कालगणना, सौर कालगणना आणि चांद्र सौर कालगणना असं आपण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण ह्या 3 प्रकारामध्ये याचं आपण काय केलंय, वर्गीकरण केलेलं आहे. आता उदाहरण फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी मी चांद्र कालगणना घेतो. आता यामध्ये फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग होतो. आता मी तुम्हाला सांगितलंय चंद्र स्वतःभोवतीही फिरतो आणि स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती फिरतो. म्हणजे दोघांचाही फिरण्याचा जो काही कालावधी आहे जवळपास सारखाच आहे. स्वतःभोवती फिरला काय आणि पृथ्वीभोवती फिरण्याचाही कालावधी जवळपास सारखा आहे. बघा, यामध्ये इस्लाम जी काही दिनदर्शिकेत आहे याचा वापर होतो. कारण की इतर परीक्षेमध्ये प्रश्न असा पडतो, चांद्र कालगणनेचा वापर खालीलपैकी कोणत्या दिनदर्शिकेत केला जातो. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन असतील. इथं इस्लाम दिनदर्शिकेत याचा वापर करतात. यात 12 चंद्रमासाचा, इथं 12 चांद्रमासाचा एक वर्ष होतो. 12 चंद्रमास
यानी की एक मास म्हणजे 1 महिना, स्वतःभोवती फिरायला जवळजवळ 1 महिना कालावधी लागतो ना, म्हणून इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे साधारणतः 1 वर्ष होतो, चंद्रमासाचा 1 वर्ष होतो, ते साधारणतः 355 दिवसाचा असतात. 355 दिवस अवरेज जरी आपण पकडलं, एक अवरेज बघा, यातील महिने 29 किंवा 30 दिवसाचेच असतात. 31 दिवसाचा महिना नाही, म्हणून इथं 355 दिवस आहेत. लक्षात ठेवा, याच्यामध्ये किती दिवस असणार आहेत? 355 दिवस असणार आहेत. साधारणतः एक विचार करा, सरासरी अवरेज जर आपण पकडलं, 12 महिने असणार आहेत, प्रत्येकामध्येच 12 महिने असणार आहेत. असं पर्टिक्युलर असं नाही की बाबा याच्यामध्येच 12 महिने, प्रत्येकामध्ये 12 महिने असणार आहे. बरोबर आहे का? म्हणजे 12 महिन्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस साधारणतः यामध्ये एक 12 गुणिले 30 आपण करूया. काय करूया? 12 गुणिले 30 करूया. 12 36, साधारण 360 झाले. बरोबर आहे? 12 36 360 दिवस झाले. म्हणजे जर आपण 30 गुणिले 12 ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस 360 होतील, 360 दिवस होतील. बरोबर आहे? परंतु इथं एकच 30 तारखेचे नाही ना. जर 30 तारखेचं असतं तर इथं 360 झाले असते. परंतु इथं काय आहे? 29 तारखेचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला महिना पाहायला मिळू शकतो. म्हणजे 29 तारखेचं सुद्धा आपल्याला काय आहे? याच्यामध्ये महिना आहे. म्हणून सरासरी आता 29 जर घेतलं, 29 गुणिले 12 जर घेतलं तर सरासरी अवरेज आपल्याला इथं 348 येऊ शकतो. किती येतं? 348 येतं. परंतु बघा यामध्ये पोरांनो, यामध्ये महिने 29 किंवा किती? 29 किंवा 30 दिवसाचे असतात. म्हणजे सगळेच महिने 29 दिवसाचे नाहीत किंवा सगळेच महिने 30 दिवसाचे नाहीयेत. म्हणून या ठिकाणी असं सांगितलं जातं, चांद्र कालगणनामध्ये साधारणतः 355 दिवस असतात. चांद्र कालगणनेमध्ये साधारणतः 355 दिवस असतात. आता सौर कालगणना बघा, पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा वापर केला जातो. वार्षिक गती म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला आपण परिवलन म्हणतो. वार्षिक गती कुणा? हे सूर्याभोवती फिरते, ह्याला वार्षिक गती म्हणतो. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडेच फिरते, म्हणून तर आपला सूर्य पश्चिमेला मावळतो, पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. परंतु यामध्ये बघा, इथं पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा वापर होतो. सौर कालगणनेत 12 महिने किंवा 365 दिवसाचे असतात. 12 महिने किंवा 365 दिवसाचे असतात. यात महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नाही. कशाला संबंधित राहतील? कारण की ही स्वतःभोवती फिरते आणि दुसऱ्या भोवती बी फिरते. म्हणजे सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला आपण वार्षिक गती आपण इथं म्हणलोय. बरोबर आहे का? भारतामध्ये वेगवेगळ्या दिनदर्शिकेत प्रदेशानुरूप म्हणजे वापरल्या जातात. यातील सुसूत्रता आणण्यासाठी दृष्टीने भारत सरकारने एक पंचांग तयार केलेला आहे. त्यात वर्षाची सुरुवात बघा, वर्षाची सुरुवात 22 मार्च पासून होते. यातील काही महिन्यांचे नाव हिंदू म्हणजे हिंदू धर्म जे आहे, हिंदू दिनदर्शिकेतील काही महिन्याप्रमाणे असतात. म्हणजे मराठी महिने 12 ज्यावेळेस आपण वाचतो, चैत्र ते फाल्गुन अशा पद्धतीने आपण करायला लागतो. चैत्र ते फाल्गुन या पद्धतीनं हे चैत्र पासून ते फाल्गुन पर्यंत हे महिने असायला लागतात. हे लक्षात ठेवायचं आहे. मराठी महिने जे आहेत चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन पर्यंत, म्हणजे साधारणतः 22 मार्च पासून सुरुवात होते. लक्षात आलं? म्हणजे जर यामध्ये इथं लक्षात ठेवायचं 22 मार्च पासून इथं आपल्याला पाहायला मिळू शकेल या सौर कालगणनेमध्ये. आता इथं बघा, आता काय केलंय, हे चांद्र आणि सौर ह्या दोघांचा तिसरा प्रकार इथं, दोघांच्या कॉम्बो मधून इथं बघा, वर्षे मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा वापर, तर महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर केला जातो. म्हणजे याच्यामध्ये 365.6 तास 365.6 तासाचाही वापर झाला आणि इथं जे काही चांद्र गणना आहे त्याचाही इथं वापर झाला. म्हणजे यामध्ये पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर केला जातो. हिंदू दिनदर्शिकेत याचा वापर करतात. लक्षात ठेवा, हिंदू दिनदर्शिकेत चांद्र व सौर कालगणनेचा वापर केला जातो. अशा पद्धतीनं कालगणनेच्या जे काही विविध पद्धती आहेत, ह्या विविध पद्धती हे लक्षात ठेवायचं आहे. चैत्र
ते फाल्गुन पर्यंत हे महिने इथं लक्षात ठेवा आणि जी काही सौर गणना आहे त्याच्याऐवजी इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता उदाहरण फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. या सर्व गोष्टीमधून इथं लीप वर्ष नावाची एक संकल्पना उजळते मित्रांनो. एक लीप वर्ष नावाची एक आपल्याला एक संकल्पना समजून घेऊया. लीप वर्ष काय आहे? लीप वर्ष, लीप म्हणजे काय? लीप वर्ष आपण म्हणतो ना, लीप वर्ष आहे बाबा, या वर्षी लीप वर्ष आहे. आपल्या रिझनिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही रिझनिंग सोडवत असेल किंवा तुम्हाला कुठल्याही परीक्षेला मॅथ आणि रिझनिंग असते, त्याला आपण बुद्धिमापन असं म्हणायला लागतो. ह्या बुद्धिमापन मध्ये असा प्रश्न डेफिनेटली येऊ शकतो. ज्यावेळेस कॅलेंडर आहे त्या कॅलेंडर मध्ये आपल्याला नेहमी फसवत असतं. म्हणून तुम्हाला इथं मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे लीप वर्ष काय आहे? पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी इथं मी तुम्हाला सांगितलं 365.6 तास लागले. एक फेरी पृथ्वीला सूर्याभोवती पूर्ण करण्यासाठी किती लागले? 365.6 तास. म्हणजे एका वर्षामध्ये एक फेरी पूर्ण करण्यासाठी, म्हणजे आपण गतीचा वापर वार्षिक गती म्हणतो ना, मग एक वर्ष म्हणजे काय झालं? 365.6 तास. एक वर्ष बरोबर 365 दिवस आणि यालाच आपण 6 तास असं आपण म्हणूया. एक वर्ष बरोबर 365 दिवस 6 तास म्हणूया. दरवर्षी कालगणनेतील 6 तासाचा फरक भरून काढण्यासाठी आता मला सांगा, हे 6 तास दरवर्षी आला ना, एक्स्ट्रा आहे, हे आपल्याला गिफ्ट आहे. मग 6 गुणिले 4 म्हणजे दर 4 वर्षात एक दिवस वाढला. 24 एक दिवस वाढला, म्हणजे एक दिवस हा एक्स्ट्रा आला. काय आला? एक्स्ट्रा आला. दर 4 वर्षानंतर एक दिवस एक्स्ट्रा आला. आता मास्तर तो एक दिवस टाकायचा कशात? जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत सगळे जे महिने आहेत 12 महिने, त्यापैकी एका महिन्यात म्हणजे तो एक्स्ट्रा दिवस टाकला जातो मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये. म्हणजे लीप वर्ष ज्या वर्षी आला त्या वर्षात जो काही आपला फेब्रुवारी महिना आहे, महाराष्ट्रातील जनता, महाराष्ट्रातील लोक फेब्रुवारी महिना कधीच विसरू शकत नाही, कारण की आमच्या राजांची त्या ठिकाणी जयंती आम्ही साजरी करतो. लक्षात आलं? म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की हा जो काही फेब्रुवारी महिना आहे, या महिन्यात 28 ऐवजी 29 दिवस असतात. म्हणजे 4 वर्षांनी एक दिवस फेब्रुवारीतच टाकायचं, दुसरीकडे नाही टाकायचं. दुसरं म्हणते हे फेब्रुवारी म्हणते माझा आहे, मी हे दुसऱ्याचं नाहीये. फेब्रुवारी 4 वर्ष वाट पाहतंय का? ज्या एखाद्या व्यक्तीचं वाढदिवस 29 फेब्रुवारी असतं बघा, तुमच्या परिचयातलं कोण आहे का? त्या ते बर्थडे साठी बिचारा 4 वर्ष वाट बघतंय. त्याचा बर्थडे किती तारखेला येत आहे? जर तो लीप वर्षात जन्मलेला असेल तर 4 वर्ष नंतर एक बर्थडे बळजबरीनं येते. म्हणजे बघा, विचार करा, 4 वर्षात म्हणजे 29 तारखेला जन्मत असतीलच ना. तुमच्या मित्रापैकी जर कोण असेल तर कमेंट्स करा की माझा हा मित्र 29 फेब्रुवारीला जन्मलेला आहे, आणि जर 29 दिवस या ठिकाणी जर असेल तर त्याचा वर्ष म्हणजे 4 वर्षांनी एकदा त्याचा बर्थडे यायला लागतो, वाढदिवस यायला लागतो. लक्षात ठेवा. इसवी सनाला आता हे कसं काढायचं मास्तर? हे तर लई अवघड आहे मास्तर. 2004 हा लीप वर्ष आहे, 2008 हा पण लीप वर्ष आहे, 2012 पण लीप वर्ष आहे, 2016 पण लीप वर्ष आहे, 2020 हा लीप वर्ष आहे, आणि आता येणार 2024 हा पण लीप वर्ष आहे, आणि त्यानंतर 2024 नंतर पुढे 4 वर्षांनी बघा 24, 25, 26, 28. ओके, आता बघा 2028 हा लीप वर्ष असणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून एक लक्षात ठेवायचं की जर हे एवढं कधी काढणार मास्तर, हे असं एवढं लक्षात ठेवायचे असते का कुठे? हे डोकं लावायचं बाबा. ह्याला 4 न भागून टाकायचं डायरेक्ट. इसवी सन आलं तर त्याला काय 4 ने पूर्ण भाग जात असेल, पूर्ण 4 न भाग जात असेल, परफेक्ट भाग जात असेल, पूर्ण संख्येला 4 न भाग जात असेल तर समजून टाकायचं की तो लीप वर्ष आहे. लक्षात आलं? जास्त डोकं लावायचं नाहीये. आणि भारतीय पंचांगात जे आपल्याकडे पंचांग वापरतो ना आपण, आमचे हे माझी कुंडली बघायची, हे अमुक बघायचे, तमुक बघायचंय, माझे येणारे दिवस कसे आहेत, हे अमुक तमुक बघतो ना. आणि ह्या पंचांगात आपल्याला ज्या वेळेस बघायचं असेल, हे लीप वर्ष असेल, तेव्हा वर्षाची सुरुवात आपलं भारतीय पंचांग आहे ना, 22 मार्चला आपण ज्यावेळेस मराठी महिने बघितले ना मागच्या ह्याच्यामध्ये, 22 मार्च ऐवजी 21 मार्च रोजी केली जाते वर्षाची सुरुवात. 22 नाही 21 ना, म्हणजे एक दिवस अगोदर वर्षाची सुरुवात केली जाते. व चैत्र महिन्यात 30 ऐवजी
30 ऐवजी 31 दिवस असतात. चैत्र म्हणजे फेब्रुवारी. आपल्या इकडचा इंग्रजी महिन्यामधला जर विचार केला तर या ठिकाणी असं लक्षात ठेवा, जसं फेब्रुवारीमध्ये 28 ऐवजी 29 दिवस असतात, म्हणजे याच महिन्यामध्ये म्हणजे चैत्र महिन्यामध्ये 30 ऐवजी 31 दिवस असतात, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि यामध्ये हे पट्टीमध्ये इथं दिलेलं आहे ऋतू हे असते बघा, पाहिलात का, हे वाचलात का, हे लक्षात ठेवा असं असते ना. तर ऋतू हे पृथ्वीच्या वार्षिक गतीशी संबंधित असतात, हे पण लक्षात ठेवा. एवढाच वाक्य, ऋतू हे पृथ्वीच्या वार्षिक गतीशी संबंधित असतात. हे कसे असतात याच्याबद्दल पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. म्हणजे पृथ्वी, आपल्याला वाटतं की पृथ्वी जागेवर आहे, पण सूर्य आम्हाला या कोपऱ्यातून उगवलेला दिसतो, किंवा कधी कधी या कोपऱ्यातून सुद्धा सूर्य उगवलेला दिसतो. म्हणजे सरळ स्टेटला आमच्या पृथ्वीवरून 2च दिवस असे आहेत की त्या 2 दिवसाला सूर्य बरोबर पूर्वेला, म्हणजे कुठेही हे होत नाहीये, ते दिवस कोणते आहेत ते शोधायचे आहेत. म्हणजे बरोबर पूर्वेलाच उगवतो आणि काही कालावधीनंतर सूर्य जसा जसा इकडं सरकतो, कधी कधी इकडं सरकतो. सूर्य सरकत नसतंय भावांनो, लक्षात ठेवा. आपल्याला वाटते सूर्य सरकतोय, परंतु सूर्य सरकत नसतो, आपली जागा सरकलेली असते. पृथ्वी ही 23.5 अंशामध्ये कललेली असते. त्यावेळेस आपल्याला वाटतं की सूर्य सरकलाय, असं कधी होत नाही. आपण लहान असताना मामाच्या गावाला जायचो बघा, तुम्ही पण जायचो, मी तर खूप जायचो. लक्षात आलं? ज्यावेळेस मामाच्या गावाला जायचो बसमध्ये, त्यावेळेस कुठं गाडी कुठं काय होतं, ज्यावेळेस बसमध्ये जायचो त्यावेळेस एसटी मधून ज्यावेळेस आपण बाहेर बघायचो त्यावेळेस आपण लहान होतो, छोटे होतो, आणि त्यावेळेस खिडकीमधून ज्यावेळेस आपण बघायचो त्यावेळेस खिडकीमधले झाडं पळलेली असायचे. म्हणजे झाडं पळायची. आपण बघायचो, अरे झाडं पळताय, काय म्हणतो आपण, हे झाडं पळतायत. पण झाडं कधीच पळत नव्हते, आपली गाडी पळत होती मित्रांनो. ही गोष्ट डोक्यात ठेवायची आहे. आणि हे जे काही स्थिती आहे, ही पळण्याची स्थिती काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जिओग्राफीमध्ये कट टू कट मी शिकवणार आहे. त्यामध्ये काही विषय नाहीये. म्हणजे तुम्हाला जिओग्राफीचा पूर्ण बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत पूर्ण गोष्टी यामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. जिओग्राफी म्हणजे साधा विषय नाहीये मित्रांनो, हा स्कोरिंगचा विषय आहे. तुम्हाला सांगतो, हा आपलं पुस्तक तुम्ही वाचलं असेल, हे पुस्तक म्हणजे तुम्हाला सांगतो हे स्वतः लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगतो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड BA प्रशासकीय सेवा पदासाठी जे काही डिग्री आहे त्या डिग्रीसाठी हे पुस्तक आपलं संदर्भ पुस्तक म्हणून घोषित केलेलं आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल एक वेळेस नक्की बघा मित्रांनो. खतरनाक पद्धतीने पूर्णतः पॅटर्नवरती पूर्ण मॅप आणि पूर्णतः कंबाईनच्या सिलेबसनुसार महाराष्ट्र आणि भारताची तुलना एकदा बघा आणि बघितल्यानंतर घ्या. तुम्हाला बघण्याच्या अगोदर घ्या म्हणत नाहीये मी. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला हे तर मी फ्री मध्ये देतोय, लक्षात आलं? आणि तुम्हाला जिओग्राफीचा तुमचा म्हणजे पूर्ण नियोजनच पूर्ण, म्हणजे जिओग्राफी कधीच अडचण येणार नाही. तुम्हाला हे एकतर सबस्क्राइब केलात. दुसरी गोष्ट, काही लेक्चर तुम्हाला युट्यूबवर असतील, पण काही लेक्चर तुम्हाला, काही म्हणजे बहुतांशी लेक्चर तुम्हाला हे प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्हाला हे ऍप डाउनलोड करावं लागेल. आणि हे ऍप डाउनलोड केल्यानंतर MPSC बॅचेस मध्ये जावं लागेल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे बॅचेस तुम्हाला पूर्णतः 1 पासून तुम्हाला हे लेक्चर पाहायला मिळू शकतील अगदी मोफत मध्ये. त्यासाठी हा पण तुम्ही ऍप प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर हे टेलिग्राम चॅनल आहे. आणि बाकी काही विषय नाही. आणि जर काही अडचण असेल तर ऍडमिशन आहे किंवा नाही हा मुद्दा नाहीये. तुम्ही एक विद्यार्थी आहात, अभ्यास करत आहात, म्हणून आमच्याकडून तुम्हाला काही जिओग्राफी बद्दल, ऍग्रिकल्चर बद्दल कुठलीही अडचण असेल तरी तुम्ही बिनधास्त आमच्या या ऑफिसच्या नंबरवरती कॉल करू शकता, संपर्क करू शकता. कारण की विद्यार्थी आमच्याकडे आहे, आमच्या बॅचला आहे, हे असं नाहीये. आमच्याकडे बॅचला असेल तरच आम्ही मार्गदर्शन करतो असं नाहीये. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी कुणीही असो, कानाकोपऱ्यातील असो, कुठलाही असो, तो विद्यार्थी त्या ठिकाणी या ठिकाणी जर तुम्ही कॉल केलात तर तुमची जी काही अडचण आहे ते 100% आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्ते. ओके, थँक्यू.